सांगता ते तुम्ही कृतीत आणता का? मग माझ्या लक्षात आलं, आपण जे लोकांना सांगतो ते स्वतः आपण कृतीत आणत नाही, म्हणून याचा परिणाम लोकांवर होत नाही म्हणण्यापेक्षा बाबा ज्यानं काका भजन पाठांतर केलंय, वारी ज्याची चालू आहे, ज्याचं अखंड नामचिंतन चालू आहे, त्या माणसाच्या वाणीचा परिणाम समाजावरती झाल्याशिवाय राहत नाही. तुमच्या भागामध्ये मला वाटतंय काही दिवसापूर्वी वैकुंठवासी ब्रह्मणे गुरुवर्य माऊली महाराज सोडके बाबांचे काही कार्यक्रम तुमच्या मंडळींनी भागवत पाटील असतील, खाली माधवराव पाटील असतील, त्यांच्या माध्यमातून मी काही कार्यक्रम दिले होते. त्यानंतर ते आपल्या भागामध्ये बरेच कार्यक्रम केले बाबांनी. पण वारीच्याच परभणीमध्ये बाबांचं ते अवसान झालं. मी का सांगतोय? कारण अधिकारी माणूस, अधिकारी पुरुष त्या ठिकाणी शब्दाचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. मी एक दृष्टांत कायम सांगत राहतो. असणारे संत श्रेष्ठ शांती ब्रह्म नागबाबांकडे असणारी माऊली आपल्या मुलाला घेऊन गेली आणि गेल्यानंतर त्या माऊलीनं त्या मुला असणाऱ्या बाबांना प्रश्न त्या मुलाबद्दल सांगितलं, बाबा हा गुळ खातो, याचं गुळ खाणं बंद करा. बाबांना सांगितलं, आई काय हरकत नाही, याला 15 दिवसांनी पुन्हा माझ्याकडे घेऊन या. ती माऊली पुन्हा 15 दिवसांनी गेले आणि बाबांच्या जवळ गेले, दर्शन घेतलं. बाबा हा गुळ खातो, याला गुळ खाण्याचं बंद करा. नागबाबांनी त्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवला, सांगितलं, बाळा गुळ खाणं वाईट आहे, गुळ खाऊ नये आणि बस म्हणे जा घरी. एवढं सांगितल्यानंतर ती जी माऊली होती ना गेलेली सोबत घेऊन, ती जरा कडकच लक्ष होती. म्हणे नाग बाबा एवढं वाक्य सांगण्यासाठी 15 दिवस का घालवले? तेवढेच नाग बाबाने हात जोडून सांगितलं, म्हणे माय तुम्ही जेवढे त्याला माझ्याकडे घेऊन आले ना तेवढेच मीच गुळ खात होतो, म्हणून मला त्याला गुळ खाऊ नको सांगण्याचा अधिकार. मी 15 दिवस तो गुळ वर्ज केलाय आणि आता मी ते बंद केलंय, म्हणून मला सांगण्याचा अधिकार त्याला का तो गुळ खाऊ. मी हे का सांगितलं लक्षात आलं का तुमच्या? आधी आपण स्वतः आचरणात आणावं आणि मग ते सांगण्याचा प्रयत्न करावा. पाहायला जर गेलं त्या कुटुंबामध्ये म्हातारबा बाबांनी जे काही कामाला कष्ट करून आपला संसार फुलवण्याचा प्रयत्न केला की नाही, बापाची व्याख्या मांडत असताना माझ्या तुकोबरायांनी माझ्या ज्ञानोबरायांनी अनेक वर्णन केले बरं का. फक्त एक आहे, बाप कळत नाहीये, बाप कळत नाही. तुम्ही म्हणा बाप कळत नाही, आम्हाला बाप कळाला नाही. अरे आजपर्यंत मला तरी वाटतंय सगळ्यालाच बाप कळाला असा काही भाग नाहीये. तुकोबराने गोड अभंग त्या ठिकाणी लिहिला. पाटील तुकोबराय म्हणतात त्या बापाची व्याख्या वर्णन करत असताना एक अभंग तुकोबराने लिहिला. बाप करी जोडीले पुराती ओढी आपुले कुरवंडी वालोनिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडे चुकवणी काटे एकाएकी केला मिरासीचा धनी. ज्यावेळेस वडील जीवनामधून निघून जातात ना त्या दिवशी महत्व कळतं पडलाच. आणि या महाराष्ट्राची म्हणा, या भारत भूमीची म्हणा एक पद्धतच अशी बाबा, या ठिकाणी माणसाचं नावलौकिक होण्यासाठी माणसाला मारावं लागते. माणसाला मानतात कधी बाबा? तो माणूस आपल्याकडे निघून गेला रे गेला का मग म्हणतात ती व्यक्ती चांगली होती. उपयोग का बाबा? काय उपयोग आहे? मी 2 मित्र पाहिले, ऐका बरं का तुमचा वेळ घालवत नाही. 2 मित्र एवढे जेव्हा भावाचे पाहिले का एका ताटात जेवण, एकाच वर्गात शिक्षण, एकाच कंपनीत नोकरी, सगळं काही एकत्रित झालं. पण एक दिवस त्या दोन्हीच्या मैत्रीला दृष्ट लागली कोणाच्या तरी, आणि दृष्ट लागल्यानंतर दोन्ही मित्र बाजूला झाले आणि काळाला घात केला. त्यातला एक मित्र देवा घरी निघून गेला. दुसऱ्या मित्राला कळाल्यानंतर टाळू फोडून रडू लागला, माझा मित्र गेला. एकाला विचारलं का रे तुम्ही एका ताटात जेवणारे, एका शाळेत शिकणारे, एका कंपनीत काम करणारे, मग मित्र गेल्यानंतर तू त्याच्या अंतवी दिला नाही, तू त्याच्या दसगिरीला नाही, कशालाच नाही, कारण काय? म्हणे नाही थोड्या दिवसापूर्वी आमच्यात भांडण झालं होतं, वाद झाला होता, त्यामुळे मी त्याचं नाव घ्यायचं. याला मैत्री म्हणायचं का? याला मैत्री म्हणायचं? माणसं चांगलं चालणाऱ्या माणसाचं वाईट कसं होईल हीच पाहणारी माणसं असतात महाराज. एक असणार त्या ठिकाणी विचारसागरामधली असणारी एक गोष्ट मला आठवते, बाबांनी सांगितलेली. एका गावामध्ये काही असणारी चांगल्या चौकटी वाट्यावरती बसलेली काही माणसं होती कुटाळा वाट्यावरती.
आणि त्याही ठिकाणी असणारे दोन मित्र अगदी जीवा भावाचे रोज एकत्रित असणारे, त्याने त्या वट्यावरती बसणारे 5-10 माणसाने ठरवलं पाटील यांची या 2 वारकऱ्याची मैत्री तोडायची म्हणजे तोडायची, बक्षीस देऊन सुद्धा तोडायचे. काहीला दुसऱ्याचं चांगलं चाललं कधी होत नाही, हे तुम्हाला माहिती सगळ्यांना. 2 भावाचं कुटुंब चांगलं असेल, 4 भावाचं कुटुंब चांगलं असेल, एकत्रित असेल तर तिथं सुद्धा माणसं काढी लावल्याशिवाय राहत आणि बिघडवणारे लांबचे नसतात बरं का, हे ध्यानात घ्या. मी तुम्हाला रावणाची त्या ठिकाणी रावणाचे व्याख्यान सांगत असताना एक गोष्ट सांगताना माझी राहिली. रावण बलशाली होता, धर्मपंडित दशग्रंथी पंडित होता. रावण असणारा भगवान शंकराचा एकनिष्ठ भक्त होता. पण हे असताना सुद्धा रावणाचं मरण, रावणाचा नाश कोणामुळे झाला? स्वतःच्या भावामुळे. म्हणजे मला याच्यातून तुम्हाला मुद्दा कोणता क्लिअर करायचा ध्यानात ठेवा. आपलीच माणसं आपला घात करण्यासाठी सावध असतात. धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र जर पाहिलं तर राजा काही सामान्य नव्हते महाराज. राजाने जो काय पराक्रम गाजवला होता ना, तो असणारा अवर्णनीय होता. परंतु जवळचीच माणसं त्या ठिकाणं घातक ठरली, हेच असणारे नेहमी झाले. आणि शेवटी संभाजीराजांना पकडून दिलं. याच्यासाठी सांभाळून राहा. सगळे आपण माणसं मोबाईल वापरतोय, सगळ्यांकडे मोबाईल आहे, सगळ्यांकडे गुगल आहे, सगळं मॅप आहे, सगळं आहे. पण अजून राहू दादा त्यावरती एक सिस्टम यायला पाहिजे. हो पाटील, माझं मत असं आहे, त्या मोबाईलला विचारल्याबरोबर आपले गद्दार कोण आहे, आपल्या जवळचे गद्दार कोण आहेत हे मोबाईलला सांगायला पाहिजे. आरोटी माऊली जवळ आपल्या कोणी बसणार नाही, जवळ राहणार नाही कोणी. आपण लगेच म्हणते महाराज तुम्ही मोबाईल करा आणि निघावर, कारण तुम्ही माझ्या मनातलं ओळखू शकत नाही, मी तुमच्या मनातलं ओळखू शकत नाही. आपला विषय काय चालला होता, त्या 5वीच्या दिवशी ती सती माता येते. त्या रावणाने प्रश्न केला, अरे तू माझी दाशी आहे आणि मला ना विचारता तू जाती तरी कुठं? तिनं सांगितलं मला मृत्यू लोकांमध्ये काम दिलेलं आहे ब्रह्मदेवानं, जो बाळ जन्माला येईल त्याच्या कपाळावरती भविष्य लिहायचं. रावण हुशार होता, इथं मी आलो होतो की तुम्ही पुढे गेलो. रावण हुशार होता, रावणाच्या लक्षात आलं आणि माझा सुद्धा जन्म कुठं झालाय, याच मूर्ती लोकांमध्ये झालाय. म्हणजे माझं भविष्य कोणी लिहिलंय? ऐका बरं का, अध्यात्मचिंतन एवढं सोपं आहे, फक्त ऐकलं पाहिजे. रावणानं विचार केला तर सती मातेने विचारलं माझं भविष्य कोणी लिहिलं? सती मातेला लागलं होतं, सांगायची वेळ आली म्हणे मीच लिहिलंय. म्हणे मग सांग माझ्या भविष्यात काय घडणार आहे? सती मातेने विचार केला, याला जर याचं खरं भविष्य जर सांगितलं तर आपला नाही केल्याशिवाय राहणार नाही. तिने आयड्या त्या ठिकाणी तिला एक युक्ती सुचली, म्हणे ऐक रावणा, मी भविष्य लिहिते पण मला ते कोणाला सांगता येत नाही की माझं मला वाचता सुद्धा. अशी बरीच माणसं स्वतः लिहितेत पण स्वतःला वाचता येत नाही. ते काय लिहिले त्याचं त्याला कळत नाही. सती मातेने सांगितलं एक उपाय, कुंकवाचं पाणी कर, त्यामध्ये तुझा हात बुडव आणि कपाळावर ठेव, तुझं भविष्य तुला कळलं. सगळं भविष्य रावणाला कळालं होतं. पुढे मला प्रभू रामचंद्राच्या हाताने मरण हे सुद्धा रावणाला कळालं होतं. पण तरी सुद्धा ते वागणं सोडलं का? सोडलं नाही हो. काय कारण असेल याच्या पाठीमागं? ह्याच्या पाठीमागं एकच कारण होतं, रावणाला माहिती होतं जगाच्या मालकाच्या हातून मरण नाही, असं मरण पुन्हा येणार नाही. ऐका ना, महाभारतात असणार रामायणातलाच प्रसंग आहे. जटायू नावाचा असणारा पक्षी आहे, किती धर्मनिष्ठ आहे. ज्यावेळेस सीतामातेला रावणाला पळून घेऊन जात असताना त्या जटायूनं संघर्ष करावा, युद्ध करावं रावणासोबत. पण रावण हा कपटी होता महाराज. रावणाने त्याला विचारलं, जटायू तुझं मरण कशामध्ये? जटायू धर्मनिष्ठ होता. जटायूने सरळ सापडून असला टाकला, म्हणे हे पंख आहेत ना माझे, हे पंख छाटले का त्या ठिकाणी माझी शक्तीहीन होणार आहे. मग जटायूने विचार, रावणा तुझं मरण कशामध्ये? म्हणे माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये. रावण खोटा बोलला महाराज, खोटं बोलला. खोटं बोलल्याबरोबर आपण जटायूने काय करावं? पायाच्या अंगठ्यावरती धडक घालावी. रावणाने डाव साधला, दोन्ही पंख छाटले. जटायू खाली पडला. खाली पडल्यानंतर राम श्रीराम श्रीराम म्हणत म्हणत नामजप करत राहिला. रामप्रभू आल्यानंतर पाहिलं माझं चिंतन करणारा हा पक्षी माझं चिंतन करतोय. विचारला कोण आहे? मी जटायू आहे. बर काय पाहिजे? सांगितलं. रावणाने सीतामाईला घेऊन गेलाय, सगळा प्रसंग सांगितला. रामप्रभूंनी मांडीवरती घ्यावं, जटायूला सांगावं तुला काय पाहिजे असेल ते सांग.
आता पहा बरं, जगाचा मालक आहे, जगाच्या मालकाला विचारावं तुला काय पाहिजे, त्यावेळेस जटायूला पुन्हा जीवदान सुद्धा मिळालं असतं, चांगलं शरीर सुद्धा मिळालं असतं, पण जटायूने सांगितलं काहीच नाही पाहिजे प्रभू, बस तुमची मांडी मिळाली, आता इथंच शेवट आहे. मरण असं असावं माणसाचं महाराज. तुकोबाराचे प्रमाण आहे का? तुकोबाराय म्हणतात या जगामध्ये जीवन जगत असताना असं जागा काढ्या, शेवट तरी आपली काहीतरी कीर्ती शिल्लक राहायला पाहिजे. तुका म्हणे का मरणे तिसरे उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. आपली काहीतरी कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. मी उभीच ती अनुयाची घेतली, मग तया पुण्याची पावती सरे, सरे इंद्रपणाची उठी उत्तरे, येऊ लागती माघारी मूर्ती लोका. पहा, या मूर्ती लोकांमध्ये आल्यानंतर जे काही पाप पुण्य आपल्याकडून घडणार आहे, ते पाप पुण्याचा लेखाजोखा कोण पाहत असेल तर त्या ठिकाणी भगवंतानं 2 चित्रगुप्त आपल्या भावावरती दिले बरं का. दोन्ही भुजावर 2 चित्रगुप्त आहेत बाबा. चित्रगुप्त म्हणजे नाव कसं आहे पहा, चित्रगुप्त, गुप्त चित्राचं त्या ठिकाणी सगळे स्मृती लिखन करून ठेवणार, त्याला म्हणायचं चित्रगुप्त. आता मला वाटतं आम्ही काय करतो कोणाला कळत, आम्ही महाराज मंडळी इतका नाही एवढी हुशार आहे, इथं कीर्तन प्रवचन आणि एकदा बाजूला गेलो काय लोकांना कळतंय. आमच्यातलं एक महाराज भेटल्यानंतर पाटील मला म्हणे, महाराज तुम्ही प्रवचन दसकिऱ्याची वर्ष श्राद्धाची करता, लोकांना काय कळत हो? म्हणलं बाबा ऐक, आपल्यापेक्षा लोकांना जास्त कळतंय, आपल्यापेक्षा त्यांचा अभ्यास जास्त आहे, पण ती बोलत नाही. ती मंडळी का बोलत नाही? ज्ञानोबरायचे तुकोबरायचे तुम्ही पायिक आहेत, नाथ महाराज तुम्ही पायिक आहेत म्हणून ती मंडळी ऐकत असतात, त्यांच्याकडे ज्ञान नाही असा भाग नाहीये. आणि जी माणसं जास्त ज्ञानी असतात बाबा ते बोलत नाही. बोलणारे कोण असतात? आमच्यासारखे अल्पज्ञानी. हा, अल्पज्ञानी का म्हटलो ऐका, तुकोबराय म्हणतात असणारा गर्व एवढा आहे, एवढा अहंकार आहे, ज्ञान थोडंच आहे पण अहंकार जास्त आहे. आणि अहंकार आला रे आला का त्या ठिकाणी माणसाचं वाटोळ झाल्याशिवाय हा त्या ठिकाणी त्याच्या असणारी अधोगती निश्चित ठरलेली असते. हवा आहे महाराज, हवा, हवा किती दिवस असते? तुम्ही बाकीच्या हवेचं घेऊ नका बरं का, नाही तर बसलेली म्हणली म्हणा महाराज कोणाची हवा सांगतात. आमच्याकडे आम्हाला एकच कळतंय, हे जे काही वायू चालू आहे, जे काही हवा चालू आहे, आपण ज्या वायूवरती जगतोय हा बंद जर झाला तर आपलं काय होईल? आपल्या शरीरामध्ये सुद्धा हवा, या 3.5 हाताच्या देहामध्ये हवाच, हवेवरतीच चाललंय. आपल्या गाडीच्या टायरमध्ये जी हवा असते ती निघून गेल्यानंतर गाडी थांबल्या जाते. बरं, ती हवा भरण्यासाठी सुद्धा काही ठराविक ठिकाणं असतात. तसं ते महाराज आपल्याला सुद्धा या अज्ञानी असणाऱ्या या शरीरामध्ये जो काही आत्मा आहे, अज्ञानी स्वरूपाने आपण जे काही जगतोय, त्यामध्ये ज्ञानाची हवा भरण्यासाठी कुणाची गरज आहे? गुरुची गरज आहे. आणि गुरुकडे गेल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. आता गुरु गुरु म्हणजे तुम्ही म्हणाल काय? गुरु सांगितले, सद्गुरु सांगितले हरिपाठामध्ये, निवृत्तनाथ दादांनी ज्ञानोबरायांचे असणारा गुरु व्हावं, भाव असणारा भाऊच असून सुद्धा गुरु आहे. पण पहा ना, शिष्य परंपरा आहे, गुरु परंपरा आहे. तुकोबरायांची, ज्ञानोबरायांची जी काय परंपरा आहे, नाथबाबांची जी काय परंपरा आहे, तीच आपली परंपरा आहे. आपण एक हरिपाठातला अभंग म्हणत असतो, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ येथून या, किंवा सोपा अभंग आदिनाथ गुरु म्हणजे गुरु शिवाय ज्ञान नाही. पण गुरुकडून ज्ञान घेत असताना सुद्धा महत्वाचं आहे बरं का, तिथे नम्रता पाहिजे, तिथे लिनता पाहिजे, तिथे अहंकार चालत नाही. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु लागतात. तुम्ही म्हणाल कोणत्या क्षेत्रामध्ये गुरु लागतात? प्रत्येक क्षेत्रात शिकत असताना गुरु हा पाहिजे. शेती असू द्या, प्रमार्था असू द्या, कोणतंही क्षेत्र असू द्या तुमचं, त्यामध्ये गुरुची गरज. अवस्था आता आमच्या माता माऊलींनी श्रीलावती त्यासाठी सुद्धा गुरु पाहिजे, आहे का नाही? आमचा पुरुषवर्ग किती चुना लावायचा हे सुद्धा कळालं. नाराज झाले तुम्ही माझ्यावर? अजिबात नाराज होऊ नका. मी तुम्हाला म्हणणार नाही सोडा, अजिबात म्हणणार नाही. का म्हणणार नाही मला माहिती. आम्ही किती सांगितलं तरी तुम्ही ऐकणार नाही, ऐकणार नाही. ऐका, आमच्या समवेत असणारे एक महाराज कीर्तनामध्ये सुंदर कीर्तन करायचे महाराज. फेटापासून प्रवचन कीर्तन सुंदर चालली होती. पण कीर्तनाच्या व्यासपीठावरून बाजूला झाले
का लगेच म्हणायचे महाराज आहे का? मी म्हटलं बाबा हे वागणं बरं नाहीये. ते म्हटले नाही नाही महाराज काय करावं, ते सवय लागली. महाराज मी एक वेळेस पाहिलं महाराज कीर्तना सुद्धा त्यांच्या मुखामध्ये तंबाखूचा विडा होता. मी म्हटलं बाबा बसलेला समाज आपल्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत नाही माहिती का तुम्हाला? त्यामुळे महाराज काही फरक पडत नाही, पण ती सवय काय आपल्याच्याने सुटत नाही. काही दिवसानंतर डॉक्टर चेकअप साठी गेले आणि डॉक्टरने सांगितलं महाराज तुम्ही जर हे व्यसन जर सोडलं नाही तर तुम्हाला जग सोडावं लागेल. त्यावेळेस पुन्हा मला विचारलं म्हणे महाराज आता कसं करायचं? म्हटलं आता आम्ही काहीच सांगणार नाही, तुमचं तुम्हीच पहा. कारण सांगून माणसं ऐकत नाही. ज्यावेळेस वेळ येते ना त्यावेळेस कुणाचं तिथं काही चालत नाही चालत. आमच्यासोबत पंढरपूरची आळंदीची वारी करणारे तरुण महाराज 25-26 वर्षाचं वय आमच्यासोबत पंढरपूरची वारी करावी आणि पंढरपूरची वारी केली. पंढरपूरच्या वारीमध्ये गेल्या वर्षीचा प्रसंग आहे. हरिपाठ चालू होता सातारा समूहमध्ये, तिथं हरिपाठ चालू असताना त्या मुलाकडे मी पाहिलं आणि त्या मुलाला सांगितलं अरे बाळा तुझी परिस्थिती मला काय हरिपाठात उभं राहण्यासारखी दिसत नाही, तुम्ही समजून घ्या बाकीचं बोललं. त्याला सांगितलं महाराज 15 दिवस मी काहीच केलं नाही, पण इथं आल्यावर मला काय जमलं नाही म्हणे. मी जेवढं पाणी प्यायचं तेवढं. म्हटलं बरं झालं. चालू वर्ष वारीला तो आमच्यासोबत नव्हता. चालू वर्ष तो वारीला आमच्यासोबत नव्हता. तुम्ही म्हणा पुढं गेले. सांगितलेलं जर ऐकलं नाही तर जावं लागतंय. फक्त एवढंच नका, हेच नका आहे फक्त हे जरी नाही काळ मग दुसरा येईल आणि सरती शेवटी काळ बांधून येईल. मला काही जात नाही त्याच्यामध्ये. मी रात्री पुढे माऊली बाबांचे एक वाक्य ऐकलं. ते वाक्य सांगत असताना बाबा म्हटले अरे व्यसनाधीन होऊन मरण येणं हे काही देवाचं मरण नाहीये. व्यसनाधीन होऊन मरण येणं हे देवाचं मरण नाहीये. ते तुम्ही ओढून घेतलेलं मरण आहे, विकत घेतलेलं मरण आहे. म्हणून एक हात जोडून विनंती महाराज, बरीच मंडळी आहे चांगला स्वभाव आहे, चांगलं प्रेमाने बोलणारी आहे, पण त्या ठिकाणी वान मार्गाने जाणार नाही. म्हणून एक हात जोडून विनंती गड्या व्यसनाधीन होऊ नका. काही फरक पडत नाही. व्यसन जर करायचं असेल ना हरिनामाचं करा, वारीचं करा, कीर्तनाचं, धर्मनिष्ठेचं व्यसन करा. ज्या दिवशी तुम्हाला धर्माचा वेळ लागेल ना त्या दिवशी माणसं तुम्हाला धर्म वेळ निश्चित म्हणतील, पण ज्या दिवशी तुम्ही या जगाचा निरोप घ्या ना त्या दिवशी तीच माणसं म्हणतील अरे धर्म वेळा होता पण धर्मासाठीच देह ठेवला, बाकीचे उद्योग घातले नाही, धर्मासाठी गेला. हे जरी झालं ना तरी तुमच्या जीवनाचं सार्थक झालं. असं जीवन जगा. आई वडिलांची सेवा करत असताना माझ्या कुंडलिकरायांनी सेवा करावी, माझ्या नामदेवरायांनी, माझ्या तुकोबारायांनी, आई वडिलांची पित्र त्या ठिकाणी तुकोबारायांनी घातली महाराज. मग आम्ही जे श्राद्ध करतो, आम्ही जे पितृपक्षामध्ये जे काही अन्नदान करतो ते जातं कोणाला? याच्यातला सिद्धांत जर पाहायला जर गेलं तर जो जीव आत्मा निघून जातो ना तिथपर्यंत ते अन्नदान, ते द्रव्यदान, ते वस्त्रदान तिथपर्यंत पोहोचल्या जातं. आता इथं बरीच शिकलेली म्हणजे माझ्या पुढे तुम्ही सुशिक्षित मंडळी आहात, थोडं लक्ष देऊन ऐका. मला एकाने प्रश्न केला म्हणे महाराज इथं केलेलं श्राद्धाचं पुण्य तिथपर्यंत कसं जातं, तिथपर्यंत कसं जातं? मी त्यांना एकच सांगितलं, आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आपण वापरणारी माणसं आहेत. कुठूनही फोन पे गुगल पे केले तरी पैसे येतात ना? दिसतात का कोणाला? दिसत नाही. पैसे आपल्याला प्राप्त होतात, संदेश आपल्याला प्राप्त झाला का पैसे आपल्या अकाउंटला जमा होतात. तसंच आहे इथं मूर्ती लोकात केलेलं जे कर्म आहे, त्या आत्म्यासाठी केलेलं जे कर्म आहे त्यातलं असणारं पुण्य तिथपर्यंत नक्कीच पोहोच झाल्याशिवाय राहत नाही. आणि मला तरी वाटतंय त्या भागवत परिवारामध्ये बाबांनी जे काही कर्म चांगलं केलं ना निश्चितच. मी ज्यावेळेस बॅनर पाहिला ना आमच्या शरद दादांनी मला फोन केला म्हणे महाराज असा असा कार्यक्रम आहे. मी वारीमध्ये असल्यानंतर थोडंसं लक्ष जास्त दिलं नाही मोबाईलकडे, फक्त तारीख लिहिली मोबाईलमध्ये आणि सोडून दिला विषय. आणि ज्यावेळेस मला आमच्या माऊलीने बॅनर पाठवला त्यावेळेस मी पाहिलं नंतर दादा ते मोबाईल पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं आपल्याला या नांदूरला जायचं. मी आधी नांदूर पठार असं माझ्या ध्यानात होतं, पण नंतर बॅनर पाहिल्यानंतर बाबांच्या दसऱ्याचं सुद्धा बॅनर पाहिलं आणि मग माझ्या लक्षात आलं या भागवत परिवारामध्ये पण ही दोन्ही व्यक्ती गेलेली मला तोपर्यंतही आधीच माहिती नव्हतं. मला तरी वाटतंय कोरोना काळामध्ये या माणसांचं आपल्यातून जाणं झालं असावं. बरोबर आहे ना? त्याच्या अगोदरचे 2 असणार त्या ठिकाणचा विषय. आणि पुण्यस्मरण करणं द्वितीय असू द्या प्रथम असू द्या हे का करायचं याचं एकच कारण आहे, या असणाऱ्या आत्म्याच्या ऋणातून आपण उतराय होण्याचा थोडासा प्रयत्न केला पाहिजे. 9 ते 10 ही वेळ होती आपली कार्यक्रमाची. 9 ते
10. पण मला माहिती आहे श्राद्धाचा कार्यक्रम असला का माणसं टायमिंग दिलेल्या टायमिंगला कोणी येत नाही. काय येत नाही त्यांना माहिती, बाबाचं प्रवचन झाल्यानंतर जाऊ. अजून काय मंडळी येणार आहे? अजून काय येणार? अजून 10-15 मिनिटांनी काय मंडळी येणार? तुम्ही म्हणा कशाला? त्यासाठी नाही येणार ते फक्त म्हणणार यांचे नाव आमचे जवळचे संबंध होते. एक दसकिऱ्याचं प्रवचन केलं करा भाई बाबा आंबेगाव तालुक्यामध्ये. आणि दसकिऱ्याचं प्रवचन संपलं, तरुण पिढीची काही पोरं जवळ आली माझ्या. म्हणलं चला चांगली पोरं आपल्या जवळ आले. विचारलं काय अपेक्षा काय? म्हणे महाराज तुम्ही जे धर्माबद्दल बोलले दसकिऱ्याच्या प्रवचनामध्ये ते आम्हाला पडतं, पण आम्ही गावामध्ये काय धर्मकार्य करत असताना आम्हाला काही माणसं आडवी येतात, त्यांचं काय? त्यांना म्हटलं ऐका, ती आडवी येणारच आहे, तुम्ही तुमचं काम सोडायचं नाही. आणि जे आडवी येणार ती माणसं काही चुकीची नाहीत म्हटलं, त्यांचंही बरोबर आहे. त्यांना वाटत असेल तुमचं चुकत आहे, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. म्हणजे जीवनामध्ये कोणताही माणूस आपल्याला कधी वाईट शिकवत नाही, त्याच्याकडून काहीतरी घेण्यासारखं असतंय. गुणातून गुणातून काहीतरी घेण्यासारखं असतंय. सगळेच गुण नाहीत आणि सगळेच अवगुण नाही आहेत. एखादा वारकरी असेल काही गुण आहेत पण काही अवगुण आहेत, मग काय घ्यायचं आपण? आज गुरुपौर्णिमा आहे, इथे बरीच मंडळी बसलेली, बऱ्याच मंडळींनी गुरु केलेले असतील. काही जणांनी 2 गुरु केले असतील, काही जणांनी 4 गुरु केले असतील, काही जणांना काहीच्या माळीत पावलं नसेल वाटली, त्याने दुसरे संप्रदाय स्वीकारले असतील. असं काय असं संप्रदाय कोणता वेगळा नाही, एक जण ठेवा बरं का. मी पहिलं प्रमाण सांगितलं, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ येथून या. मग का बरं? मी एक असणार त्या ठिकाणी त्या खाली नाशिक भागामध्ये गेल्यानंतर, इगतपुरी भागामध्ये गेल्यानंतर तिकडे लक्ष्मण बाबा, केरू बाबा, त्या बाबांचे असणे काही मगे ऐकले. आणि ऐकल्यानंतर बाबा माझ्या लक्षात एक आलं की माणसं इगतपुरी पासून, घोटी पासून तर पंढरपूर पर्यंत त्यांनी आपल्या असणे कृती गाजवली. का? आता सगळ्या सुविधा आहे, आता सगळं होतंय, पण त्या काळामध्ये या माणसाने प्रमार्थ जिवंत ठेवला आणि तिथपर्यंत ख्याती आपल्या आसनाने संप्रदायाची ख्याती पसरवली. मला हे विशेष वाटलं की माणसं पायी प्रवास करायची आणि पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत प्रत्येक घराघरामध्ये धर्माचं कार्य करायची, प्रत्येक माणसं वारकरी बनवायचे. काय माणूस त्या माणसांचं सामर्थ्य होतं. आता इथे संध्याकाळी 500 किलोमीटर जाऊ शकतो, पण त्या काळामध्ये सुविधा नव्हती, म्हणून त्या माणसांचे खरे आपल्यावरती उपकारी मारत. या भूमीमध्ये अनेक महात्मे होऊन गेले असतील. आता ज्यांची वारी येत मैपती बाबांची वारी आता थोडं जवळ आलेली, त्याच मैपती महाराजांच्या भूमीमध्ये गुरुदेव वैकुंठवासीप्रमाणे मानिगिरीचे बाबा होऊन गेले. बाबा तुम्ही सगळ्यांनी बाबांचे कार्यक्रम ऐकलेले. काय वैराग्य होतं महाराज. महात्मा कसा असावा? महात्मा जर पाहिजे असेल तर गुरुदेव बाबांना जर पाहिलं तर लक्षात येतं काय त्या ठिकाणी त्याग होता. आज जे संत कवी मैपती महाराजांची जी काही समाधीची जागा आहे, ज्या भूमीची आपण वारी करतो ना, ती जर कोणी दाखवून दिली असते, ती माहीत जर कोणी करून दिली असेल तर गुरुवर्य मानिगिरी बाबांनी ती भूमी दाखवली. आणि पहा ना, पण काय असतं संत म्हणायचं कोणाला? तुका म्हणे तोची संत आणि सोशी जगाचे आधार. बाबांना तिथून ते म्हटले चला निघा येऊन. बाबांना सांगितलं अरे माझं संन्यासाचं मला काय घेणं देणे. कपडे सुद्धा तिथं ठेवले महाराज सगळे. तसेच बाबा आपले घोंगडी टाकून निघून आले. याला म्हणायचं नाही तर आम्ही कुठंतरी एखादी पर्णकुटी उभारतो आणि त्यावरती आमचा मठापती गाजवतो. असं नाही चालत. संतांनी कधी कशाची अपेक्षा केली नाहीये. आणि या मूर्ती लोकांमध्ये आल्यानंतर सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल, कोणता धर्म असेल तर तो आपला असणारा हिंदू धर्म आहे. आणि भारतभूमी सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि त्याही पेक्षा या महाराष्ट्र भूमीमध्ये आपण जन्माला आलोत का नाही, ही महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी, ही शूरवीरांची भूमी, ही साधूंची भूमी आहे, ही वीरांची भूमी आहे. इथं आलेला प्रत्येक मनुष्य पुण्यवान आहे. आपण म्हणू आम्ही कसे पुण्यवान आहे तर पहा माझ्या संतांचे प्रमाण आहे का? कुणी कुठं जन्माला येत नाही. पवित्र कुळ पावन तो देश जेथे हरके दात जन्म घेती कर्म धर्म त्यांचा झाला नारायण त्यांचीही पावन येते निलोके. मी किती वेळ बोलेलो पण तुमची बसण्याची मनस्थिती पाहिजे आहे का नाही. दसखिऱ्याचं प्रवचन असलं तर लोक कावळ्याची वाट पाहतात. दसखिऱ्याचं प्रवचन असलं लोक कोणाची वाट पाहतात? कावळ्याची. कावळा आला शिवला का बाबाला पुढे बोलता येत. आता इथं तुम्ही कोणाची वाट पाहता? तुम्ही इथं कोणाची वाट पाहता? तुम्हाला माहिती इथं कावळा शिवायला येणार. इथं बाबा जेव्हा पुंडलिक म्हणत आपण सुटलो
हा ध्यानात घ्या, वेळेची मर्यादा असते आणि तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. आम्ही संप्रदायामध्ये कालक्रमानं करत असताना तुम्ही सगळी मंडळी मला जवळून ओळखताय म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती. मी कार्यक्रम कधी वेळेच्या बाहेर कधीच जात नाही. मग पाटील 9चा टायमिंग दिला, 9 ते 10, नाही 9ला चालू झालं, 9:30ला चालू झालं, 9:30 ते 10:30, 5-10 मिनिटं त्याच्यामध्ये आधी गेले म्हणून पुढं 10:30च्या पुढं 5-10 मिनिटं का वेळेत का थांबायचं. असा जो दिवस आहे आज ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ज्यांना गुरु मानलं ना, पहा तुम्ही कुणाला गुरु मानलं मला माहिती नाही, पण कोणतंही क्षेत्र तुमचं असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, आध्यात्मिक क्षेत्र असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, तुमचं कोणतंही क्षेत्र असू द्या, आजच्या दिवसाला कमीत कमी आपल्या गुरुजीचं दर्शन घ्या. ज्यांचे गुरुजी असतील त्यांनी दर्शन करा, ज्यांचे नसतील त्यांनी त्यांचं स्मरण करा. पण गुरुचं दर्शन वर्षामधून एकदा तरी झालं झालंच पाहिजे. हा गुरुनिष्ठ असावा. आपण काय गुरुनिष्ठेबद्दल बोलायचं म्हटलं तर मी ज्या तालुक्यामध्ये आहे ना, पालघर तालुक्यामध्ये, ज्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आम्ही जन्माला आलोत ना, त्या पालघर तालुक्यामध्ये गुरुनिष्ठा कशी असावी ही माझ्या निरोपरायांकडे शिका. 42 दिवसाचा अनुष्ठान म्हणलं, 42 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला गुरुची भेट होण्यासाठी. गुरुंची भेट होण्यासाठी अन्न पाण्याचा त्याग केला. पण त्या जगाच्या मालकानं यावं आणि उभं राहावं सांगून निळोबाला मी आलो तुमच्या भेटीसाठी. निळोबाने विचारलं तुम्ही कोण? म्हणजे मी या जगाचा मालक आहे, पांडुरंग परमात्मा स्वतः मी आहे. निळोबाने सांगितलं देवा मी तुमचा धावा केलेला नाही. मी कुणाचा धावा करतोय? तुकयाचा धावा करीत असो. आता तुकोपर्यंत यावं लागलं, आता काय करावं? कशा आता मागली अगदी माऊलीने जो सप्ताह केला मथुर ठिकाणी, याच्यात त्याच कालावधीने एक घटना घडली. 50,000, 55,000, 60,000 घेणारे महाराजांनी सांगितलं तुकोबराया कुंडाला गेली, तुकोबरायांची गाथा धरली नाही तरी तुम्ही त्यांनाच तारखा देता. हा अरे ज्याला संप्रदायावरती शंका आहे ना त्याने यायचंच नाही इकडं. जी मंडळी तुका म्हणे नाही विश्वासाच्या म्हणी पाहावे पुराणे विचारून. तुम्हाला विश्वास नाहीये ना, तुम्ही पुराण पहा, त्या ठिकाणी शास्त्र पहा. अरे म्हणताना तुम्ही ज्यांचं जीवा पोट भरता का नाही त्यांचं तर अस्तित्व ना करता का? पोटच भरता तुम्ही काय करता याच्यापेक्षा वेगळं? पोटच भरायचं काम चालू आहे. 35,000-40,000 कीर्तनाची बिदाकी म्हणजे पोटच भर नाही ना. मी काय बीडवरून आलो नाही. ते ध्यानात ठेवा. माणसं म्हणतात नाही बा द्या ना, जरूर द्या, पण त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं असावं. तुकोबरायची गाथा करली नाही. अरे येड्या, तुकोबरायची गाथा तुला काय करणार नाही? तू कधी गाथ्याचं पारायणच गेलो नाही, तुला गाथा काय करणार आहे? ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी कधी वाचलीच नाही, तुला काय ज्ञानेश्वरी करणार आहे? उच्च शिक्षित माणसं आहे, मला एक म्हणे महाराज ज्ञानेश्वरी वाचून काय मिळतं? मी म्हटलं साहेब एकच करा, फक्त तुम्ही 1 वर्षभर ज्ञानेश्वरी वाचा आणि मग ज्ञानेश्वरी वाचून काय मिळतं हे मला सांगा. मी ज्यावेळेस भेटलो 1 वर्षानंतर त्या माणसानं साष्टांग दंडवत घातला. म्हणलं माझ्या नका पाया पडू. म्हटलं का महाराज तुम्ही सांगितलं म्हणून मी ज्ञानेश्वरी वाचली. म्हणलं मी सांगितलं म्हणून नाही, ज्ञानोबरायची कृपा तुमच्यावरती झाली म्हणून तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली. मी सांगणारा कोण आहे? आणि त्यावेळेस विचारलं महाराज साहेब काय ज्ञानेश्वरी मध्ये? म्हणजे महाराज ज्ञानेश्वरी मध्ये काय काय नाही ते विचारा. सगळं विषय, सगळं चिंतन, सगळं शास्त्र, सगळे शोध ज्ञानेश्वरी मध्ये आहेत. पण आम्ही पाहायला तयार नाही. मी काय मी एका यंत्राचा शोध सांगत असतो. हा उपदेते नाचते ते पुनरूपी दिसे. हे घटिका यंत्र जसे परी भ्रमणे याच्यामध्ये एक यंत्र सांगितलं. कोणतं यंत्र? घटिका यंत्र. घटिका यंत्र म्हणजे घड्याळ. हा ते घड्याळाकडे होत्या. आपलं घड्याळ, आपली घटिका, तिथं सुद्धा घटिका लागते आणि इथं सुद्धा घटिका लागते. घटिका टळली का माणूस त्या ठिकाणं सगळं 14 सेकंदाचा उशीर झाला तर 14 वर्ष वनात भोगावा लागला. म्हणून इथं मला वाटतं आपल्या गावामध्ये चांगले ब्राह्मण देवता त्या ठिकाणी चांगलं शास्त्र बाळपाणारी एक व्यक्ती होती वाटतंय ते. ते बाबा अपंग होती पण चांगल्या पद्धतीने त्यांचं शास्त्रोक्त होतं सगळं. मी आलो होतो एक वेळेस. तुम्ही म्हणा तुम्ही कशाला आलते? आम्ही कशाला आलतो म्हणजे आम्ही आमच्या काही कारणास्तव आलो होतो. आम्हाला बी काही गोष्टीला यावं लागते. राजा असला तरी कधी कधी पदर पसरव नाही पसरती का? 5 वर्ष संपले की येते आपल्याकडे पदर पसरण्यासाठी आपल्याकडेच असते. मग आपणही हुशार.
तेवढ्या दिवसाचेच फक्त आपण पाहुणे असतो त्यांचे. एकदा तेवढं त्यांचं भागलं का ते आपल्याकडे पाहायला तयार. म्हणून जनतेनं सगळ्याला दाखवून दिली. तुम्ही कोणी असाल, मागल्या 2 वर्षामध्ये सगळ्याला कळालं, देवांना दाखवून दिलं तुम्ही कुणी असाल तरी सुद्धा तुमचं काही चालणार नाही. म्हणून ध्यानावरती या, भानावरती या, ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या ग्रंथाचं वाचन करा. आणि कोण आहे, आपण आलोच कुठून, आपल्याला जायचंय कुठे, याचा थोडासा विचार करा. आणि आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी, व्यास पौर्णिमेच्या दिवशी ज्यांना आपलं गुरु मानलं असेल त्यांचं निश्चित दर्शन करण्याचा प्रयत्न करा. ज्यांचे असतील गुरु त्यांचं दर्शन करा, नसतील स्मरण करा. त्यांच्या फोटो पुढे ठेवून त्यांचं असण्याच्या ठिकाणी नमस्कार करा. माझ्या दत्तात्रयाकडे गुरु केले 24. किती गुरु केले? 24 गुरु केले. म्हणजे काय केलं? जो दयाचा घेतला मी वाण, तुम्ही गुरु केला जाण, असं म्हणणं आहे महाराज. जो चांगला वाण घेतला तो गुरु केला. आणि आपणही त्या ठिकाणी गुरु म्हणजे काय, गुरु शब्दाचा अर्थ वेगळा आहे बरं का. एक म्हणते गुरु भौतिक शिष्याचा धारू. आपण मनुष्य म्हणून जीवन जगा, आपला अधिकार जसा असेल त्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. या व्यास पौर्णिमेच्या दिवशी पवित्र पावन पर्वणीवरती वैकुंठवासी म्हातारबा माधव भागवत, त्याचप्रमाणे कैलासवासी वैशाली तुकाराम भागवत, त्याचप्रमाणे कैलासवासी संतोष म्हातारबा भागवत, या तिन्ही असणाऱ्या आत्मंत पुण्यस्मरण या ठिकाणी होत असताना बापाविषयी आईविषयी बोलणं एवढं सोपं नाही महाराज. बाप गेल्यानंतर बापाची महती कळते आणि आई गेल्यानंतर आईची महती कळत असते. 4 मुलं असताना सुद्धा आई वडिलांना भाकरी मिळू नये, 2 मुलं असताना सुद्धा आई वडिलांना भाकरी मिळू नये, एवढी असणारी असणारी खंती वाटते जीवनामध्ये. कधी कधी वाटतं कीर्तन प्रवचन करून लोकांवरती काही परिणाम होत नाही, आपलं बंद करावं. पण बंद करून सुद्धा लोकांवरती काही परिणाम होत नाही. केले ना आमच्या महाराज मंडळीने काही ना काही प्रवचन बंद, कीर्तन बंद केले. त्यांना विचारलं काय परिणाम, म्हणे काय नाही, जैसे किती वर्ष कीर्तन, किती वर्षाचा सप्ताह आहे, किती वर्षाची परंपरा आहे, आणि एवढे हुशार आहेत. ऐका, पंढरपूरला 15 दिवस चालणारा वारकरी, काशीला महिनाभर चालणारा वारकरी, तिकडे असणारे अनेक तीर्थाची वारी करणारी 6,000 महिन्याची वारी करणारी माणसं आहे. पण 15 दिवस पायी चालणाऱ्या वारकऱ्याला पंढरपूरमध्ये गेल्यानंतर काय मिळतं याचा कधी विचार केला का? काय आनंद असतो महाराज त्या माणसाच्या चेहऱ्यावरती. आमच्या सोबत आता चांगली शिकलेली काही माणसं होती, कधी 2 पावलं सुद्धा चालत नव्हती, पण ती माणसं 20-20, 25-25 किलोमीटर प्रवास करायची. आणि संध्याकाळी कीर्तनाला मग आमच्या पुढे बसली. आम्ही त्यांना विचारलं का साहेब तुम्हाला चालणं जमतं का? म्हणे महाराज चालणं काय, आता सुद्धा तुम्ही म्हणले तर 25 किलोमीटर पुन्हा चालू. का घडतं? ही ताकद माझ्या माऊलीची, ही ताकद माझ्या तुकोबरायची, ही ताकद वारीची. पण दुर्दैव असं आहे, एवढी माणसं हुशार असतात. जर आपल्या नांदूर गावामधून निघाली ना, कार्तिकी वारी असतेच आपली म्हणाला, पण जर आषाढीला जर दिंडी निघाली तर जी माणसं वारीत चालणारी काही प्रवचनकार, कीर्तनकार यांची कीर्तनाच्या सांगतेल नाही ठेवत. जो कधी पंढरपूरला आला नाही, ज्यानं कधी आळंदी पाहिली नाही, त्याचं कीर्तन त्या सांगतेला असतं. कशाच्या? दिंडीच्या. अरे बाबा, त्याला पहिली पंढरपूरची वारी करू दे, पण त्याला कीर्तन द्या. तिथं तो लय मोठा असेल पण मग त्याला कीर्तन द्या. का? त्या वारीचा अनुभव आला पाहिजे, त्याला जीवन कळालं पाहिजे. वारीसारखं महत्व जगाच्या पाठीवरती कुठंच नाही. 14 ते 15 लाख वारकरी, पण मी वारकरी म्हटलं तर का ध्यानात घ्या, 14 ते 15 लाख वारकरी पंढरपूर मध्ये होते. मग सगळ्याच्याच गळ्यात माळा होते असा भाग, पण सगळे कोण होते? वारकरीच होते. हे तेवढंच महत्वाचं आहे. तिथं आलेला प्रत्येक मनुष्य, तुकोबाराने सांगितलं, जो पंढरीची वारी करतो, आज श्राद्धाच्या निमित्तानं मी सांगितलं एकच वाक्य, जो पंढरपूरची वारी करतो, पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे. वेगळा मोक्ष प्राप्त करायचा नाही, त्यापेक्षा वेगळं काही नाहीये. आई वडिलांची सेवा करा, मोक्ष आपल्याला प्राप्त आहे. गावातील असणाऱ्या काही समाज संस्था असतील, त्यामध्ये आपण जे काही मंडळी कार्यरत असतील, एकनिष्ठेनं काम करा. तोच खरा धर्म आहे, तीच खरी ईश्वर सेवा आहे. मग आता या पुण्याची पावती सरे, सवी प्रपणाची उटी उत्तरे, येऊ लागती माघारी मूर्ती लोका. या ठिकाणी या भागवत परिवारामधील ही तिन्ही जीवात्मे आपल्यातून निघून गेले. त्यांच्या श्राद्धानिमित्तानं आज ही प्रवचन सेवा आमचे शरददादा असतील, त्या ठिकाणी आमचे तुषारदादा असतील, ही सर्वच मंडळी, अजयदादा असतील, त्या मंडळींनी मला फोन करून सांगितलं महाराज कार्यक्रमाला यावं लागतंय. आणि आम्ही शक्यतो कधी कोणाला
वेळ असेल वारीत, वारी शक्यतो कुठं जातच नाही, पण वारीवरून आल्यानंतर यायला काही अडचण आहे का? म्हणून कार्यक्रमाला येणं झालं. तुम्हाला सरोवर करीमचं दर्शन झालं, हे माझं परम भाग्य समजतो. माझ्या पंचकृषीतून आलेली सर्वच मंडळी आहेत, ज्ञानाने वयाने श्रेष्ठ आहात. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. 1 तासाच्या सव्वा तासाच्या सेवेमध्ये बोलता बोलता एखादा शब्द माझ्या मुखामधून गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. आई वडिलांवरती मी जास्त काही त्या ठिकाणी व्याख्यान मांडत नाही, बोलायचा मी प्रयत्न करतो. पण होतं काय, ज्यावेळेस मी बापावरती बोलायला लागतो, ज्यावेळेस मी आईविषयी बोलायला लागतो ना दादा, त्यावेळेस माझंच प्रवचन मला थांबावं लागते. म्हणून मी त्या विषयाकडे जास्त जात नाही. मी जाण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. जेवढं जमेल तेवढं माझ्या तुकोबरायचं ज्ञानोबरायचं सांगण्याचा मी प्रयत्न करत असो. या तिन्ही जीवात्म्यांना ईश्वराने आपल्या चरणावरती विलीन करून घेतलेलंच आहे. एकच मागणं करूया, यांना चांगली गती प्राप्त व्हावी. या भागवत परिवारानं त्यांच्या गुणातून थोडासा उतार होण्याचा प्रयत्न केला आहे. या परिवाराचा या मनपूर्वक आभार मानतो. झालेली सेवा भैरवनाथ भगवंताच्या चरणावरती समर्पित करत असताना सर्वच मंडळींच्या चरणावरती नतमस्तक होतो. याच ठिकाणी सेवेला पूर्ण पुंडलिकवरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु रंगदास स्वामी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माते की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिकवरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. भैरवनाथ भगवान की जय. सब संतन की जय.